नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 21 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज विदर्भ विभाग सोडून राज्याच्या इतर भागात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, तसेच नांदेड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, हिंगोली, तसेच परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग, जालना जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून इतर सर्व भागात, तसेच धाराशिव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. यापैकी वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, तसेच नांदेड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, डहाणू, पालघर, नाशिक, तसेच नंदुरबार जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग, धुळे जिल्ह्याचा पूर्व भाग, जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच बुलढाणा, तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्व भाग, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच लातूर, तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांच्या इतर भागात, तसेच अहिल्यानगर, बीड, तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा पश्चिम भाग, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच सांगली जिल्ह्याच्या काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काल तालुक्याच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच उद्या दिनांक 22 जुलै रोजीचा हवामान अंदाज. कोकणात, तसेच मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग, भंडारा, गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात, नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून इतर सर्व भागात, तसेच धुळे, तसेच जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, तसेच गोंदिया जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच चंद्रपूर, यवतमाळ, तसेच वाशिम जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच धाराशिव, सोलापूर, तसेच पुणे जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम भाग, जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच बुलढाणा, तसेच वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, संभाजीनगर, जालना, तसेच गोंदिया जिल्ह्याच्या इतर भागात, बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. महत्त्वाचे, आज कोकणात व मुंबई उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक येथे आज रात्रीपासूनच जोरदार पावसाची शक्यता राहील. तसेच इतर काही जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची शक्यता राहील. तसेच उत्तर प्रदेशमध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र असून
तसेच बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगालच्या पूर्व किनारपट्टी भागात एक कमी दाबाचे क्षेत्र बनत असून या दोन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यात वातावरणात सतत बदल होईल. त्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच उद्या दिनांक 22 जुलै रोजी काही कामानिमित्त अंदाज दिला जाणार नाही. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.